नमस्कार. आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. विचार करा, सरकारनं दिलेली जमीन आहे, त्यावर काहीतरी प्रकल्प उभा करायचा आहे. पण भांडवलाची अडचण आहे. मग काय? त्या जमिनीवर कर्ज घेता येतं का? त्याचे नियम काय आहेत? चला, सरकारचं हे धोरण काय आहे ते एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. समजा एखाद्या संस्थेला सरकारकडून शाळा किंवा कारखाना उघडायला जमीन मिळाली. आता त्यांना अजून मोठं काम करायचंय, त्यासाठी पैसे हवेत. मग प्रश्न येतोच की ही सरकारी जमीन बँकेत गहाण ठेवून कर्ज काढता येईल का? तर याचं उत्तर आहे हो, नक्कीच काढता येतं. पण त्यासाठी एक ठरलेली पद्धत आहे. आणि ती पद्धत नेमकी काय आहे तेच आपण आज पाहणार आहोत. पण ही प्रक्रिया समजून घेण्याआधी एक खूप महत्वाची गोष्ट आपल्याला माहीत पाहिजे. ती म्हणजे भोगवटादार वर्ग 2. आता हा शब्द जरा जड वाटेल, पण याचा अर्थ खूप सोपा आहे. समजा कोणी राहायला घर दिलं, पण सांगितलं की विकायचं नाही. तुम्ही तिथे राहू शकता, त्याचा वापर करू शकता, पण घराचा मालक तोच राहतो. अगदी तसंच इथे सरकार जमिनीच्या वापराचा हक्क देतं, पण जमिनीची फायनल मालकी मात्र स्वतःकडेच ठेवते. आणि हो, आपण याच प्रकारच्या जमिनीवर कर्ज घेण्याबद्दल बोलतोय. तर मग यावर उपाय काय? हीच अडचण लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने 2016 साली एक खूप मोठा निर्णय घेतला. या एका निर्णयाने सगळं चित्रच बदलून टाकलं. पाहूया काय होता तो निर्णय. सरकारचा उद्देश काय होता हे त्यांच्या निर्णयाच्या प्रस्तावनेतच एकदम स्पष्ट दिसतं. हे धोरण आणलं गेलं ईज ऑफ डुईंग बिझनेससाठी, म्हणजेच व्यवसाय करणं सोपं करण्यासाठी. सरळ सरळ सांगायचं तर उद्योग आणि संस्थांना पैसे उभे करताना ज्या अडचणी येतात त्या दूर करायच्या. म्हणजे काय की विकासाचा वेग वाढेल. अच्छा, मग या धोरणाचा सगळ्यात मोठा फायदा काय झाला? तर तो हा की पूर्वीची जी किचकट आणि वेळखाऊ पद्धत होती ना, ती आता एका सरळ सोप्या चौकटीत बसली. म्हणजे आता जमीन गहाण ठेवायची असेल तर एकच स्पष्ट मार्ग आहे, जो कर्ज घेणाऱ्यासाठी आणि कर्ज देणाऱ्या बँकेसाठी दोघांसाठीही सोयीचा आहे. ठीक आहे. मग ही प्रोसेस नक्की आहे तरी कशी? समजा कर्ज हवं असेल तर काय करावं लागेल? चला स्टेप बाय स्टेप समजून घेऊ. ही प्रोसेस खरं तर खूप सोपी करून टाकली आहे. सगळ्यात आधी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे एक अर्ज करायचा आहे. त्यात सरळ सांगायचं की आम्हाला कर्जासाठी ही जमीन तारण ठेवायची आहे. मग कलेक्टर ऑफिसवाले एक फी मोजतात, ज्याला तारण शुल्क म्हणतात. ते शुल्क भरलं की झालं. जिल्हाधिकारी जमीन तारण ठेवायला परवानगी देणारा ऑफिशियल ऑर्डर देतात. आणि यातला सगळ्यात महत्वाचा म्हणजे अगदी क्रांतिकारी बदल कोणता असेल तर तो हा की हे सगळे अधिकार थेट जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. याचा अर्थ काय? आता प्रत्येक फाईल घेऊन मंत्रालयात हिलपाटे मारायची गरज नाही. त्यामुळे वेळ तर वाचतोच, पण निर्णयही खूप पटापट होतात. बरं, आता पैशाच्या गोष्टीवर येऊया. ही परवानगी मिळवण्यासाठी जे तारण शुल्क भरावं लागतं ते नक्की असतं किती आणि ते मोजतात कसं? हे शुल्क कसं मोजायचं याची पद्धत खूपच प्रॅक्टिकल आहे. सरकार फक्त 2 गोष्टी बघतं. एक म्हणजे कर्ज किती हवंय आणि दुसरं म्हणजे त्या जमिनीची आजची मार्केट व्हॅल्यू किती आहे. आता गंमत बघा, या दोन्हीपैकी जी रक्कम कमी असेल ना, फक्त तिच्यावरच शुल्क आकारलं जातं. त्यामुळे अर्जदारावर उगाचच जास्तीचा भार पडत नाही. आणि हो, हे शुल्क जमिनीचा वापर कशासाठी करता यावर अवलंबून आहे. म्हणजे जर जमीन शाळा, हॉस्पिटल किंवा सामाजिक कामासाठी असेल तर अगदी नाममात्र, म्हणजे फक्त 0.25% शुल्क लागतं. पण जर तीच जमीन उद्योग किंवा कमर्शियल वापरासाठी असेल तर मात्र हे शुल्क दुप्पट होतं, म्हणजे 0.50%. चला समजूया की परवानगी मिळाली, कर्जही मिळालं, सगळं मस्त झालं. पण एक व्हॉट इफ सिच्युएशन आहे. म्हणजे जर कर्ज वेळेवर फेडता आलं नाही तर काय होणार? अशावेळी सरकारची भूमिका काय असते हे समजून घेणं खूप खूप महत्वाचं आहे. पुढचा मुद्दा समजून घेण्यासाठी आधी आपल्याला अनर्जित उत्पन्न म्हणजे काय ते बघावं लागेल. काय आहे हे अनर्जित उत्पन्न? सोपं आहे. समजा सरकारने जमीन दिली 10 लाखांना. काही वर्षानंतर तिची मार्केटमधली किंमत झाली 1 कोटी रुपये. तर हा जो 90 लाखांचा फरक आहे ना, म्हणजे जो नफा झाला, त्यालाच म्हणतात अनर्जित उत्पन्न. तर मग जर कर्ज थकलं तर काय होतं? इथे नियम अगदी काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहेत. बँकेला ती जमीन विकण्याआधी सरकारची परवानगी घ्यावीच लागते. जमीन विकून जे पैसे येतील त्यावर पहिला हक्क असतो सरकारचा. आधी सरकारचे सगळे पैसे म्हणजे महसूल वगैरे चुकवले जातात. आणि मग येतो सगळ्यात मोठा नियम. तो जो अनर्जित उत्पन्न म्हणजे नफा झालाय ना, त्यातला तब्बल 50% हिस्सा सरकारला जातो.
हे सगळं झाल्यावर जे पैसे उरतील त्यातून बँक आपले पैसे वसूल करते. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी. जरी त्या जमिनीची विक्री झाली किंवा लिलाव झाला तरी तिचा मूळ दर्जा तो कधीच बदलत नाही. ती भोगवटादार वर्ग 2 प्रकारचीच राहते. याचा सरळ अर्थ असा की जो कोणी नवीन ती जमीन घेईल त्यालाही हेच सगळे नियम लागू होणार. म्हणजे ही जमीन कधीही पूर्णपणे प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणजे फ्री होल्ड मालमत्ता बनत नाही. तर मग या सगळ्याचा आपण सारांश काढूया. या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? हे धोरण म्हणजे एकाच दगडात 2 पक्षी मारण्यासारखं आहे. एका बाजूला ज्यांच्याकडे जमीन आहे त्यांच्यासाठी पैसे उभे करायचा एक सोपा आणि सरळ मार्ग तयार झालाय. त्यामुळे विकासाला गती मिळते. आणि दुसऱ्या बाजूला सरकारचं जमिनीवरचं नियंत्रणही कायम राहतं आणि समजा कर्ज बुडालं तर सरकारचे आर्थिक नुकसानही होत नाही. म्हणजे काय तर हे धोरण एकाच वेळी विकासालाही चालना देतं आणि सरकारी मालमत्तेचं संरक्षणही करतं. आणि शेवटी हाच प्रश्न उरतो जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो. एका बाजूला आहे विकासाला प्रोत्साहन देण्याची गरज आणि दुसऱ्या बाजूला आहे सरकारी मालमत्तेचं संरक्षण. तर मग या धोरणामुळे या दोन्ही गोष्टींमध्ये एक योग्य बॅलन्स साधला गेला आहे का? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे ज्यावर नक्कीच विचार करायला हवा.